नारायण ब्रह्मपुत्र नारदाचे बोल ऐका छान 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 नारदाचे बोल ऐका छान ब्रह्मपुत्र नारदाचे बोल ऐका छान ब्रह्मपुत्र नारदाचे बोल ऐका छान ब्रह्मपुत्र नारदाचे बोल ऐका छान ब्रह्ममाता पिता तुझी केली निर्माण ब्रह्ममाता पिता तुझी केली निर्माण ब्रह्मपुत्र नारदाचे बोल ऐका छान ब्रह्मपुत्र नारदाचे बोल ऐका छान नारायण नारायण प्रणाम पितामहा आपला पुत्र नारदाचा साष्टांग प्रणाम शुभम भाऊ पुत्र नारदा आज आमच्या ब्रह्मनगरीमध्ये पृथ्वीतलावरती सर्व काही दिसत आहे. नारायण नारायण पितामहा आपण या साऱ्या सृष्टीचे निर्माता आहात आणि या सृष्टीचं संगोपन करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे पितामहा. या सृष्टीवरती फार मोठं संकट आलेलं आहे. संकट आणि ते कोणते होय पितामहा. दैत्यराज जरासुराने प्रथम इंद्राच्या अंबरावरती हस्तगत करून त्या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राट झाला. त्यानंतर त्याने विष्णूच्या वैकुंठावरती स्वारी केली आणि तेथे देखील आपली सत्ता प्रस्थापित केली आणि आता तू या ब्रह्मांडावरती येत आहे. हे ब्रह्मांड वाचवा हे सांगण्यासाठी मी पर्यंत आलो आहे. पुत्र नारदा त्या व्यक्तीला जरासुराला त्याचा कार्यक्रमाचा जरूर झालेला आहे. परंतु तू मुळी चिंता करू नको. त्याला रोखण्यासाठी आम्ही निश्चित काहीतरी मार्ग काढू. ठीक आहे पितामहा. तू तुझी भ्रमण अशीच चालू ठेव. ब्रह्म आहे माझा पिता तोच आहे सृष्टीकर्ता. हो ब्रह्म आहे माझा पिता तोच आहे सृष्टीकर्ता. त्याचे आरती करीतो रमण करीतो रमण. ब्रह्मदेव यमराजाच्या महाराजांची प्रचिती प्रथम देवांचा राजा देवेंद्र याच्या अमरावतीवर चाल करून तिथे मी माझी सत्ता प्रस्थापित केली. विष्णुदेव रणांगण सोडून निघून गेले. तिथे मी दानवरूपी छेदा फडकवला. जे सुख मला मिळालं नाही ते सुख तुझ्या या ब्रह्मांडामध्ये आहे रे. ब्रह्मदेव सांभाळ तुझं ब्रह्मांड. हा दैत्य राज्यासून साऱ्या शक्तीनिशी तुझ्या ब्रह्मांडामध्ये चाल करून येत आहे. तुझ्या भाऊबळा समर्थ असेल स्वीकार्या ज्वालासुराचं आक्रमण.
सत्यलोकीचा ब्रह्मदेव, सृष्टी निर्माता ब्रह्मदेव, ब्रह्मदेव हा दैत्य राजोलासुराचा प्रणाम स्वीकार करा. मग घरच्याला ज्वालासुरा आज आमच्या संपणुकीमध्ये काही विशेष ब्रह्मदेव अगदी संतुष्टपणाचा मारून आम्हा देण्याचे प्रयोजन विचारत आहेस. 31 कोटी देवांचा राजा देवेंद्र याच्या अमरावतीत मी माझी सत्ता प्रस्थापित केली. वैकुंठाधीश झाला हा दैत्य राजोलासूर. या ब्रह्मांडाचा देखील चक्रवर्ती सम्राट होऊ शकतो नव्हे तर होणारच. ब्रह्मदेव क्षणाचाही विलंब न करता इथून निघून जा. ही तुला अंतिम चेतावणी असेल. अरे दत्तरा ज्वालासुरा, तुला तुझ्या पराक्रमाचा फार गर्व झालेला दिसतोय. अरे परंतु ब्रह्मनगरीत काय, पण ब्रह्मनगरीचा एक धन सुद्धा तुला मिळणार नाही. ब्रह्मदेव अशक्य हा शब्द हा दैत्य राजोलासुराच्या शब्दकोशात सापडणार नाही. समस्त देवगणांना निस्तनाबूत करून या त्रैलोक्याचा राजा होणारा ह्या दैत्य राजोलासूर. ब्रह्मदेव तुला देखील बाहुबळा सामर्थ्य असेल. स्वीकार तुझी रणांगण. अरे दत्तरा ज्वालासुरा, तुम्ही दक्के लोक माझ्याकडून वरदान प्राप्त करून देता आणि त्याच वरदानाच्या बळावरती पृथ्वीवरती हाकार माजवता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तो माझा इच्छांचा शेवट हा आम्हा देवतांकडूनच होतो. ब्रह्मदेव अरे त्यांना मृत्यू नाही शिकून येत आहे. याचा सर्वनाश होईलच कसा. सर्वनाश तुम्हा समस्त देवगणांचा. ब्रह्मदेव तुझ्या देखील बाहुबळा सामर्थ्य असेल. स्वीकार तुझी रणांगण. पाहूया कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होतो तो. चक्रवर्ती सम्राट झाला इथे सत्ता कोणाची सोलापुराची सर्व बॉम्बे सम्राट झाला सोलापूर नव्हे इंद्राची अमरावती विष्णूचा वैकुंठ
ब्रह्मदेवाचा ब्रह्मांड राहिला तो शिवपार्वतीपते भोलेनाथ कैलासपते सांभाळ सांभाळ तुझा कैलास पर्वत हा दैत्य राजा तो साऱ्या शक्तीनिशी तुझा कैलास पर्वत तुझा देखील भाऊ मला सादर करते स्वीकार जया त्या ज्वालासूर दैत्याने असुरी मार्गाने आम्हा सर्व देवगणांची राज्य काबीज करून त्या या सृष्टीचा अधिपती बनण्याचं स्वप्न पाहत आहे त्याला वेळीच रोखलं पाहिजे मात्र या सृष्टीचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. होय विष्णुदेव यावर काही मार्ग सुद्धा नाहीतर या सृष्टीचा विनाश अटळ आहे. नारायण नारायण देवांचा दास हो आहे मी खास देवांचा दास आहे मी खास सारे देवही भयभीत झाले त्या ज्वालासूर दैत्या पुढे सारे देवही हरले ज्वालासूर दैत्या पुढे सारे देवही हरले देवाचा दास आहे मी खास देवाचा दास आहे मी खास देवही भयभीत झाले ज्वालासूर दैत्या पुढे सारे देवही हरले ज्वालासूर दैत्या पुढे सारे देवही हरले देवाचा दास आहे मी खास देवाचा दास आहे मी खास देवही भयभीत झाले ज्वालासूर दैत्या पुढे सारे देवही हरले ज्वालासूर दैत्या पुढे सारे देवही हरले. नारायण नारायण समस्त देव हो तुम्ही असे भयभीत का दिसता आहात असं कोणतं संकट तुम्हा सर्व देवतांवरती आलेलं आहे देव हो. पुत्र नारदा त्या नेत्रा ज्वालासुरानंतर पृथ्वीवरती हाहाकार माजवलेला आहे त्याने इंद्राची अमरावती विष्णूची वैकुंठ नगरी महादेवांचा कैलास पर्वत आणि माझी ब्रह्मनगरी देखील तो आता पुढे त्रैलोक्याच्या राजा होण्याचे स्वप्न पाहतो तेव्हा त्याला रोखण्यासाठी यावरती काहीतरी उपाय नारायण नारायण समस्त देव हो यावरती एकच उपाय आहे आणि तो कोणता? सर्व देवगण तुम्ही मिळून ज्या साऱ्या विश्वाचा करता करविता गौरी पुत्र गणेश याची आराधना करा आणि त्याला तुम्ही प्रसन्न करून घ्या तोच या संकटातून तुम्हाला संकट मुक्त करेल. कुणी होतो संकट समयी योग्य सल्ला दिला तुमच्या आज्ञेचा आम्ही पालन करू. ठीक आहे देव हो येतो आम्ही. घेताना गणेशाचे संकट टळते भक्तांचे संकट टळते गणेशाचे संकट टळते
मुनींच्या सांगण्याप्रमाणे आपण त्या गणेशाची आराधना करूया. चला चला देव हो चला. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. समस्त देव हो, मी तुमची एकनिष्ठ भक्ती पाहून मी तुमच्यावरती प्रसन्न झालो आहे. देव हो, तुम्ही माझी एवढी एकनिष्ठ भक्ती करून मला का बरं प्रसन्न करून दिला? बाळ गणेशा, यमराजाची सभा भरली असताना यमराजाचे तेज जमिनीवरती पडतात. एका असुरी दैत्याची निर्मिती झाली आणि त्याचे नाव ज्वालासुराचे ठेवण्यात आले. परंतु त्या दैत्याला ज्वालासुरानंतर आम्हा सर्व देवतांची राज्य काबीज करून तो त्या पूर्ण सृष्टीचा अधिपती बनण्याचं स्वप्न बघतोय. त्याला वेळीच रोखलं पाहिजे, नाहीतर या सृष्टीचा विनाश होऊ शकतो. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. मी त्या दैत्याला ज्वालासुराच्या वधासाठी माझे भव्य दिव्य रूप घेऊन करून मी त्याच्या वधासाठी जात आहे. देव हो, तुम्ही मला प्रसन्न करून घेतात. मी तुम्हा सर्व देवतांना तुमची राज्य परत करेन. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. शिवशंकर शोभती दोघे कैलासावर, ओ पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर, हो दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. ओ पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर, पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर, दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर, दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. ओ पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर, पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर, दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर, दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. जटाधारी तू बापकी विश्वाचा विश्वकर, विश्वाचा विश्वकर. ओ चंद्रगिरी धरते गंगा जटेवरी ती धार, ओ गणराया तो ईश्वर मोठ गणभोजीर, गणराया तो ईश्वर मोठ गणभोजीर. दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर, दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. ओ पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर, पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर, दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर, दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. समस्त देव, आज अचानक या कैलास बरोबर येणं म्हणजे सर्व काही ठीक तर आहे ना? शिवशंभो, त्या दैत्याला ज्वालासुराने त्या पृथ्वीवरती हाकार वाजवलेला आहे. त्याने आम्हा तिन्ही देवतांची राज्य ताब्यात करून तो आता पूर्ण त्रैलोक्याचा राजा होण्याची स्वप्न पाहतो.
तेव्हा त्याला रोखण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे. होय शिवशंभो, यावरती काहीतरी मार्ग सुचवा, नाहीतर या सृष्टीचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही. बोले ना असंभवाचे संभव करणारा हा दैत्य राजा तो साऱ्या शक्तीनिशी तुझा कैलास पर्वतावर चाल करून येत आहे. इंद्राची अमरावती, विष्णूचं वैकुंठ, ब्रह्मदेवाचं ब्रह्मांड हस्तगत करून जे मला सुख मिळालं नाही हे सुख तुझ्या या कैलास पर्वतावर आहे आणि ते सुख मला घ्यायचं आहे. भोलेनाथ, सांभाळ तुझा कैलास पर्वत. हा दैत्य राजा नसून साऱ्या शक्तीनिशी तुझ्या कैलास पर्वतावर चाल करून येत आहे. तुझ्या बाहुबळात सामर्थ्य असेल तर स्वीकार या ज्वालासुराचं आक्रमण. असंभवाचे संभव करणारा हा दैत्य ज्वालासूर या कैलास पर्वतावर आलेला आहे. कैलास राणा, शिवचंद्र मोळी, फणींद्र माता, मुक्ती झळाळी, कारुण सिंधू बहु दुःखहारी, द्वीन शंभो मजकोण तारी. दैत्य ज्वालासुरा, प्रथम तुझे या कैलास पर्वतावरती स्वागत आहे. भोलेनाथ, हा दैत्य ज्वालासूर आपल्याकडे एक मनेच्छा घेऊन आलेला आहे. दैत्य ज्वालासुरा, आपली अशी कोणती इच्छा आहे? भोलेनाथ, 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र, नेहमी कप्प्याचा आश्रय घेणारा विष्णुदेव, सत्यलोकीचा ब्रह्मदेव, हे देव माझ्या स्वाधीन करून तुझा हा कैलास पर्वत घेऊन आणू इच्छितो. एवढीच माझी मनेच्छा आहे. भोलेनाथ, दैत्य ज्वालासुरा, हा तुझा भ्रम आहे. कैलास पर्वत मिळवणे साध्याची सोपी गोष्ट नाही. तू बलाढ्य आहे, पराक्रमी आहे, यात मात्र शंका नाही. भोलेनाथ, विनंती करून झाली, आदेश देतो तुला हा दैत्य चालवतो. दैत्य ज्वालासुरा, तुला कैलास पर्वत काय, कैलास पर्वत एक क्षण देखील मिळाला नाही. भोलेनाथ, तुझ्या देखील बाहुबळा सामर्थ्य असेल तर स्वीकार तुझी रणांगण. दैत्य ज्वालासुरा, अखंड पृथ्वी पाताळ भस्म करण्याची शक्ती माझ्या या त्रिनेत्रामध्ये आहे. हे जर त्रिनेत्र उघडले तर तुझ्या देखील जाऊन भस्म करून टाकेल. भोलेनाथ, अरे देव देव करून देवाच्या नावाला काळी बाबा करे, हे तुझे देव आणि त्यांची पाठराखण करणारा तू त्यांचा देव. भोलेनाथ, सर्वनाश तर तुम्हा समस्त देवगणांचा. भोलेनाथ, तुझ्या देखील बाहुबळा सामर्थ्य असेल तर स्वीकार तुझी रणांगण. दैत्य ज्वालासुरा, तुला जर माझ्याशी युद्ध करायचं असेल तर माझं वन नंदीशी युद्ध कर, तेव्हा तुला तुझ्या पराजयामध्ये बोलाव तुझ्या नंदिकेश्वराला, पाहतो त्याचा पराक्रम. दैत्यराज, अजून देखील विचार करा, अजून तुला घडली नाही. भोलेनाथ, विचार तर तुम्ही करा. समस्त देवांना रणांगणात घेऊन हा दैत्य तो मंगळी गणपती नव्हे. दैत्य, या
भोलेनाथ पाहिलंच गणपती देखील रणांगणात मिळाला, विजय झाला. दैत्य राजाला तोड. भोलेनाथ तुझ्या देखील भावबळ सामर्थ्य असेल. तुझी रणांगण. इथून निघून गेले. हे पर्वतावर निघून गेले भोलेनाथ. कैलास पर्वताचा राजा झाला हा. ज्वालासूर नव्हे, दैत्यराज ज्वालासूर. हे राज्य कोणाचं? दैत्यराज ज्वालासुराचं. इथे सत्ता कोणाची? दैत्यराज ज्वालासुराची. सार्वभौम्य सम्राट झाला हा दैत्यराज ज्वालासूर. या चंद्र तुझे चालेलो या दैत्यराज ज्वालासुराच्या गतीने चाला. देव देवाला या दैत्यराज ज्वालासुराच्या आज्ञेचं पालन करा. या दैत्यराज ज्वालासुराच्या पायाची लोटांगण झाला. सार्वभौम्य सम्राट झाला हा दैत्यराज